नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे आपले सरकार सेवा केंद्रासंदर्भाची. तर मित्रांनो, परभणी जिल्ह्याअंतर्गत जे आहे आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 सप्टेंबर 2026 राहणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यासाठी पात्र अर्जाची अंतिम यादी जी आहे ही 22 सप्टेंबर रोजी लावण्यात येणार आहे. त्यानंतर जे काही पात्र असे अर्जदार राहतील त्यांची 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान जे आहे मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर जे आहे पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी जी आहे दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी संबंधित कार्यालयाच्या संकेतस्थळावरती तसेच नोटीस बोर्डावरती लावण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. विहित कालावधीनंतर जर अर्ज प्राप्त झाले तर त्याचा विचार केला जाणार नाही आणि यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही या संदर्भाची माहिती वाचू शकता. तर आता आपण अटी आणि शर्ती जाणून घेऊया. तर उमेदवार इयत्ता 12वी पास असला पाहिजे. कमीत कमी शिक्षण जे आहे त्याचं 12वी असलं पाहिजे. वयोमर्यादा जर बघितली तर त्याचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. त्याच्याकडे MSCITचं ज्ञान असेल किंवा कम्प्युटर रिलेटेड सर्टिफिकेट असेल एखादं, तर त्याला जास्तीत जास्त यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे संबंधित जे आहे वेगवेगळ्या एरियानुसार, वेगवेगळ्या गावानुसार जे आहे उघडण्यात येत असतं शासनामार्फत. तर त्या ठिकाणी जे आहे तो उमेदवार तेथील स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे आधार क्रमांक, पॅन कार्ड, त्यानंतर बँक अकाउंट अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याच्याकडे असले पाहिजे. तसेच जे काही त्याच्याकडे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट जे आहे हे असलं पाहिजे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याची नोंद नसली पाहिजे. आता यामध्ये काही जे पायाभूत सुविधा आहे त्या उमेदवाराला पुरवणे गरजेचं आहे. ज्यामध्ये 100 चौरस फूट जागा, 2 संगणक किंवा लॅपटॉप असले पाहिजेत. त्यानंतर लेझर प्रिंटर, स्कॅनर, त्यानंतर थंब मशीन लागेल L1ची, वेबकॅम, त्यानंतर UPS लागेल, ब्रॉडबँड इंटरनेट त्याच्याकडे असलं पाहिजे, CCTVची व्यवस्था, त्यानंतर नागरिकासाठी प्रतीक्षा कक्ष, तसेच शासनाच्या ज्या काही सेवा आहे त्याचं किती शुल्क राहतं तर ते दर्शवणारा फलकसुद्धा त्याने लावलेला असला पाहिजे आणि बाह्य नामफलक म्हणजे दुकानाचं जे काही बॅनर आहे ते सुद्धा लागलेलं असलं पाहिजे. यामध्ये उमेदवाराची मुलाखतसुद्धा घेण्यात येईल. मुलाखतीमध्ये खालील बाबीमध्ये मूल्यांकन करण्यात येतं, जसे की शासकीय सेवांचं त्यांना किती ज्ञान आहे, नागरिकाभिमुख त्यांची सेवावृत्ती आहे की नाही, डिजिटल प्रणाली त्यांना हाताळता येते की नाही, समस्या सोडवता येते की नाही, त्यांचं संवाद कौशल्य कसं आहे, प्रामाणिकपणा आहे की नाही, गोपनीयता माहिती आहे की नाही, अशा प्रकारची माहिती यामध्ये तपासली जाईल. यानंतर सुरुवातीला जे काही उमेदवाराची निवड केली जाईल ही 3 वर्षाच्या करार तत्वावरती राहील. त्यानंतर करार संपुष्टात आल्यानंतर त्यांचं नूतनीकरण केलं जाईल. त्यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे हे नूतनीकरण केलं जाईल, जसे की त्यांनी किती व्यवहार केले, नागरिकांचा समाधान निर्देशांक म्हणजे जे काही रेटिंग आहे ते किती होती, एकूण प्राप्त तक्रारी किती झाल्या होत्या, त्यांचे निराकरण केले की नाही, लेखापरीक्षणातील अनुपालन त्यांनी केलं की नाही, आर्थिक शिस्त, शासनाच्या ज्या काही मोहिमा आहेत त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला की नाही, अशा प्रकारचे जे काही आहे मुद्दे हे विचारात घेतले जातील. सुरुवातीला अर्जाची छाननी केली जाईल. गुणांकनाच्या आधारे कागदपत्राचे परीक्षण केले जाईल. चारित्र्य पडताळणीचा दाखला तुम्हाला जोडावा लागेल. जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत एक मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर 100 गुणाची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि अंतिम निवड यादी आणि नियुक्ती दिली जाईल. यामध्ये एक प्रशिक्षणसुद्धा तुम्हाला दिलं जाईल आणि 6 महिन्याचा परिवीक्षाधीन कालावधी, ज्याला आपण टेम्पररी शिकाऊ जो काही कालावधी म्हणतो तो राहील. त्यानंतर समाधान कार्यप्रदर्शनानंतरच तुम्हाला नियमित मान्यता दिली जाईल. तर अशा प्रकारे जे आहे हे केंद्र राहणार आहे. यामध्ये काही कागदपत्र त्यांनी सांगितले आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहे, जसे की TCची प्रत, शैक्षणिक पात्रता, त्यानंतर MSCIT, आधार कार्ड, पॅन कार्ड, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट जे आहे हे अंतिम पात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला सादर करावे लागेल आणि अर्ज करत्यावेळी जेव्हा तुम्ही अर्ज कराल तर त्यावेळेस तुम्हाला त्याची
पोलीस क्लिअरन्ससाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्याची एक पावती तयार होते. ती पावती तुम्हाला तिथे अपलोड करावी लागेल. जागेच्या मालकीसाठी तुम्हाला कर पावती किंवा ग्रामपंचायतीचा नमुना नंबर 8 अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स जोडू शकता. भाडे व तत्वावरती जागा असेल तर घरमालकाचं चालू वर्षाची घर कर पावती आणि भाडेपत्र तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर GPS मॅपकॅमद्वारे काढलेले तुमचे फोटो, CSCचे जर समजा तुम्ही म्हणजे जर समजा तुमच्याकडे CSCचं लायसन असेल तर त्याच्या संदर्भाचं सर्टिफिकेट, तुम्ही बँक BC घेतली असेल चालवायला तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही जोडू शकता. यामध्ये बँक पासबुकाचे मागील 6 महिन्याचं स्टेटमेंट आणि ITR भरल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. लास्ट 2 इयरचा ITR यामध्ये मागितलेला आहे. अर्जदारांनी अर्ज शुल्क यामध्ये ₹600 इतकं भरायचं आहे. रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करणे गरजेचं आहे. आता अर्जदाराचं जे काही शुल्क आहे ₹600 इथे लिहिलं आहे. सुविधा केंद्र, सोसायटी, डेप्युटी कलेक्टर ऑफिस, अकाउंट नंबर दिलेला आहे. यांच्यावरती ऑनलाईन तुम्ही भरणा करू शकता किंवा RTGSद्वारे भरणा करू शकता आणि त्याची एक पावती जे जनरेट होईल ती पावती तुम्हाला ऑनलाईन अर्जावरती अपलोड करणे गरजेचं राहणार आहे. अशा प्रकारच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहे. अर्जदार हा संबंधित गावातील रहिवासी असला पाहिजे. अर्जदाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर आणखी काही बेसिक अटी आणि शर्ती दिलेल्या आहे ज्या की मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहे. यामध्ये जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी 5% आरक्षण मर्यादा आहे. विधवा किंवा घटस्फोटित परित्यक्त्या महिलांसाठी 5% आहे. महिला बचत गटातील उमेदवारांसाठी 10% आणि माजी सैनिकांसाठी सुद्धा 5% आरक्षण यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आणखी काही अटी आणि शर्तीची माहिती दिलेली आहे ती तुम्हाला इथे त्यांनी खाली दिलेली आहे मित्रांनो. निवड प्रक्रिया दिलेली आहे. कशा प्रकारे निवड करण्यात येईल, कोणत्या याला किती मार्क्स आहे, जसे की शैक्षणिक पात्रतेला 10 गुण, संगणक साक्षरतेला 15, पायाभूत सुविधाला 15, आर्थिक क्षमतेला 10, ग्राहक सेवा संवाद कौशल्याच्या आधारे 20 गुण, अनुभवाला 10 गुण राहतील. व्यवसाय आराखडा आणि शाश्वतेविषयीची माहितीसाठी 5 गुण, सामाजिक समावेशकतासाठी 5 आणि चारित्र्य पडताळणीसाठी 10 गुण. अशा प्रकारे 100 गुण राहतील. अशा प्रकारे यामध्ये जे आहे दिलेलं आहे स्पेसिफिक त्यांनी एक्सप्लेन केलं आहे नेमकं की कोणत्या मुद्द्याला किती आहे. उदाहरणार्थ 12वी पास असाल तर 5 गुण दिले जाईल. त्यानंतर डिग्री झाली असेल तर आणखी अतिरिक्त 2 गुण म्हणजे असे 7 गुण राहतील आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर एक्स्ट्रा 3 गुण. अशा प्रकारे 10 गुण राहील. त्यानंतर MSCIT असेल तर 13 मार्क. त्यानंतर संगणक हाताळणी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तुम्हाला करता येत असेल तर 2 गुण. पायाभूत सुविधा असेल तर त्यानुसार दिले आहे. जसं की वेबकॅम असला तर 1 गुण, बायोमेट्रिक उपकरण असलं तर 2 गुण, UPS असेल तर 1, ब्रॉडबँड इंटरनेट असेल तर 2, CCTVची व्यवस्था असेल तर 1, नागरिकासाठी प्रतीक्षा कक्ष. त्यानंतर अशा प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर येथे जे आहे तुम्ही बँकेत किती रक्कम शिल्लक ठेवली आहे ते तुमच्या स्टेटमेंटच्या आधारे 3 गुण दिले जातील. त्यानंतर तुम्ही कर्ज मंजुरी घेत असाल त्याचा पुरावा देत असाल तर किंवा वर्किंग कॅपिटल दाखवत असाल तर 2 गुण. 2 वर्षाचा ITR भरला असेल तर 2 गुण. तुमच्यावरती कर्ज थकबाकी नसेल तर 2 गुण राहील. आर्थिक शाश्वतेचे स्वयंघोषणापत्रासाठी 1 गुण राहील. त्यानंतर संवाद कौशल्य मुलाखतीसाठीचे मार्क आहे, अनुभवासाठीचे दिलं आहे. जसे की CSCचा अनुभव असेल तर 5 गुण आणि आणखी एखादा एक्स्ट्रा अनुभव असेल जसं की तुमच्याकडे बँक BC असेल तर त्याचे 5 गुण. अशा प्रकारे एकूण 10 गुण राहतील. त्यानंतर व्यवसाय आराखडा, तुम्ही तुमच्या व्यवसायाला कशाप्रकारे प्रसिद्धी देता त्याच्या आधारे मार्क राहतील. सामाजिक समावेशकतामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सादर करत असाल तर 8 गुण आणि ब्लॅकलिस्टेड नसाल तर आणखी 2 गुण. अशा प्रकारे 10 गुण दिले जातील. त्यानंतर इथे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला भरून अपलोड करावं लागू शकतं ऑनलाईन फॉर्ममध्ये. त्यानंतर जे आहे इथे किती जागा आहे त्याची माहिती दिलेली आहे. जसे की महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 56 रिक्त जागा आहे आणि उर्वरित जागा ज्या आहे ते खाली दिलेल्या आहे ग्रामीण भागातील. तर त्यामध्ये जे आहे एकूण 415 जागा आहेत. तर तुम्ही तुमच्या गावाच्या तालुक्यानिहाय किती जागा आहे तर ते इथे चेक करू शकता. केंद्रनिहाय किती केंद्र आहे, जसे की काही ठिकाणी 2 आहे, काही ठिकाणी 1 आहे. तर त्यानुसार तुम्ही येथे अप्लाय करू शकता.
तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसेच यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता. ऑनलाईन अप्लायची एक डायरेक्टली लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकाल. तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.